नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमचं सगळ्यांचं मराठी भक्ती सागर या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। आज आपण कन्यापूजनाविषयी माहिती पाहणार आहोत। कन्यापूजन हा नवरात्रीमध्ये साजरा किंवा सोहळा केला जाणारा आनंद उत्सव आहे। कन्यापूजन विशेषतः अष्टमी आणि नवमीच्या दिवशी साजरे केले जाते। आपल्यावर देवीची कृपा व्हावी तसेच देवी आपल्या पाठीशी कायम उभी राहावी म्हणून नऊ कन्यांचे पूजन केले जाते। या कन्यापूजनामागे एक पौराणिक कथा आहे। ती कोणती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। कन्यापूजनाची कथा। फार वर्षापूर्वी एक दुर्गम नावाचा राक्षस पृथ्वीवर प्रकट झाला। तो अत्यंत अमानुष होता। तो पृथ्वीवरील लोकांवर फार अत्याचार करू लागला। त्याने बऱ्याच साधू संतांचे तसेच ऋषीमुनींचे यज्ञ बिघडवले, तपश्चर्या भंग केल्या व तो त्रास देऊ लागला। या दुर्गम राक्षसाचा सर्व देवतांनी पराभव करण्याचा ठरविला, पण पराभव काही होईना, कारण या दुर्गम राक्षसाला ब्रह्मदेवांचे वरदान मिळाले होते। वरदान असे होते की माणूस, देव व राक्षस त्याला कधीही मारू शकत नाही। सर्व देवी देवतांनी एकत्र येऊन त्यांनी महादेवीची आराधना सुरू केली। महादेवी प्रकट झाली। त्यांच्या प्रार्थनेला यश आले। देवीने प्रकट होऊन सांगितले की या राक्षसाचा वध हा फक्त शुद्ध निरागस आत्मा असलेल्या कन्यांच्या रूपानेच होऊ शकतो। त्यानंतर देवीने आपल्या चैतन्यातून नवकन्या म्हणजेच नवदुर्गा स्थापन केल्या। त्या पुढील प्रमाणे होत्या: 1 शैलपुत्री, 2 ब्रह्मचारिणी, 3 चंद्रघंटा, 4 कुष्मांडा, 5 स्कंदमाता, 6 कात्यायनी, 7 कालरात्री, 8 महागौरी व 9 सिद्धिदात्री। या प्रकट झालेल्या नवदुर्गांनी मिळून त्या दुर्गम राक्षसाचा वध केला। त्यानंतर सर्व देवी देवतांनी त्या 9 कन्यांचे पूजन केले। तेव्हापासून आपण नवरात्रीमध्ये वाईट गोष्टींचा नाश होण्यासाठी तसेच देवदेवतांच्या प्रसन्नतेसाठी, आशीर्वादासाठी आपण नवरात्रीमध्ये कन्यापूजन करत असतो। ही फक्त पूजा नसून नारी शक्तीचा सन्मान तसेच समान अधिकार त्याचे प्रतीक आहे हे दर्शवतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।